MS-सेट 2024 हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं यासंबंधित आज आपण व्हिडिओ तयार केला आहे. कोणताही टाईम न घालवता चला तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि तुम्हाला भरती संबंधित, एक्झाम संबंधित, स्पर्धा परीक्षा संबंधित कोणतेही फॉर्म कसा भरायचा, हॉल तिकीट कसं काढायचं याचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला या MS-सेटच्या यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तरी हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं यासंबंधित आता 3 स्टेपमध्ये हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो कोणत्या पद्धतीनं आणि कसं डाउनलोड करायचं ते. यामध्ये 3 पद्धती आहेत. पहिल्यांदा पद्धत म्हणजे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ईमेल आय डी आणि तुमचा पासवर्ड पाहिजे, म्हणजे फॉर्म भरताना जो ईमेल आय डी पासवर्ड दिला तो पाहिजे. दुसरी पद्धत म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, फॉर्म भरलेला ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख. हे 2 पद्धती, ह्या 2 नंबर असतील तुमच्याकडे ते सेकंड पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तिसरी पद्धत म्हणजे तुमचं नाव आणि तुमचं जन्मतारीख. या नाव आणि जन्मतारीखवरून तुम्ही 3 नंबरच्या पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सर्वप्रथम आपल्या 1 नंबरच्या वेबसाईटवरून आपण हॉल तिकीट डाउनलोड करणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी आणि फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकलेला तो पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी लॉग इन करून घेतले आहे. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन येतील ते पूर्णपणे वाचा तुम्ही, म्हणजे फॉर्म एक्झाम कशी असणार वगैरे ते असेल. त्यानंतर खाली डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून प्रोसीड करा. त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेट नाव दिसेल. त्याच्यात खाली डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता की आपलं ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. तर या ॲडमिट कार्डमध्ये काय काय असेल ते तुम्हाला आत्ता मी सांगतो. तर या ॲडमिट कार्डमध्ये इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्ही पाहून घ्या. इथे सांगितले ब्लॅक अँड ब्ल्यू पेन पॉइंटिंगचा असावं तुमच्याकडे एक्झामच्या टायमाला. 1 तासाची एक्झाम आहे वगैरे या पद्धतीचे हे महत्त्वाचे बातम्या यामध्ये सांगितले आहेत, ते तुम्ही वाचून जावा. त्याच्यानंतर मी हॉल तिकीटमध्ये काय काय असतं सांगतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा पेपर 1 आणि पेपर 2ला जर अर्ज केला असेल तर तो या ठिकाणी टाईम आणि डेट तुम्हाला दिसेल. 7 एप्रिल 2024 ला तुमची एक्झाम असेल संडेला, आणि पेपर 1 जर 2ला भरला असेल तर पेपर 1 10 ते 11 आणि दुसरा पेपर 11:30 ते 1:30 तुमची एक्झाम असणार आहे. विदाऊट ब्रेक ही एक्झाम असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता खाली सेंटर नेम पण आहे, काय असेल ते तुमचं सेंटर तुम्ही कोणतं सिलेक्ट केलं असेल ते त्या ठिकाणी इथं पत्ता पण दिलेला आहे त्याचा. तर या पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायचे आहे. एक्झामला जाताना हे हॉल तिकीट आणि तुमचा एखादा आयडेंटिटी प्रूफ घेऊन तुम्हाला एक्झामला बसावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर